नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय बिस्क फार्म आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पंचशिला बिल्डिंग टिळकनगर चेंबूर या ठिकाणी आलेले आहोत. अनघा विलास बुरके या वैदींना भेटणार आहोत. सुरुवात करूया या गप्पांची. नमस्कार. या उखाणा. रत्नागिरी ते सांगली पेरताला जवस आणि विलासने माझ्यासाठी केलं होतं नवस. काय सांगता? आता द्या ओळख करून सगळे. हे माझे पप्पा नमस्कार. दत्तात्रय खेडकर. हे माझे मिस्टर विलास बुरके. माझी नणंद. नमस्कार. तिचे मिस्टर नमस्कार. सुनील. त्याच्या मुली. हो हो. आणि माझे दीर नमस्कार. प्रवीण बुरके. आणि ही माझी शाळेतली मैत्रीण. बरं. ह्याची बिल्डिंग मधली आहे. नमस्कार. आणि ती पण आमची हो. शाळेतली मैत्रीण आहे. ती नमस्कार. पण शाळेतली मैत्रीण. हा कालंदी मॅडम आहेत आमची शेजारी. हो. आणि ह्या सगळ्या बिल्डिंग मधले हो, सगळे नमस्कार सगळ्यांना. काळजी करू सगळे नका. शेजारी इकडचे. थोड्या वेळाने खिडकीत उभ्या करतील आणि गाडीतल्यांची ओळख करून देतील. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 नमस्कार सगळ्यांना. कुठलं बालपण? बालपण माझं गोवंडीमध्ये. गोवंडीत कुठे? देवनार कॉलनी. देवनार कॉलनी. आणि तुमचं? सांताक्रूज. आज तुम्ही एकदम टेन्शन मध्ये दिसता. हा थोडं नाही, कालपासून एकदम थोडस जास्त काम केलं. खूप काम करायला लावलंय. त्याच्यामुळे आम्ही येणार म्हणून त्याची तुम्हाला काम करायला लावलंय. काम करत. अरे बापरे. का असं केलं तो वहिनी? असंच नेहमीच आहे ते. आम्हाला बंद करतील हा घरी. वहिनी असं का करता तुम्ही? पण बालपण कसं गेलं तुमचं? खूप मस्त मजेत. एकदम मस्त. हो, एकदम खूप. मजेत. खूप छान. आई बाबा? आई 10 वर्ष झाले माझ्या आईला वारून. ती जस्ट माझी एक मैत्रीण होती. असं वाटायचं ना की दुसरं कोणी मैत्रीण गायची गरज नव्हती. इतकी माझी चांगली मैत्रीण होती. आणि माझे बाबा आहेत. हो. आणि मम्मी जशी एक्सपायर झाल्यानंतर पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला. बरोबर. ते बीएमसी मध्ये हेड सुपरवायझर म्हणून त्यांनी मोठी पोस्ट होती. ते आम्हाला कधीच वेळ द्यायचे नाही. पण लहानपणी आमची आईच आम्हाला होते घरी? आम्ही 4 बहिणी 1 भाऊ. 4 बहिणी 1 भाऊ. आणि तिने सगळ्यांना आम्हाला सगळं सांभाळलं. ह्यांचं काम फक्त पगार द्यायचं आणि माझी मम्मी आम्हाला सगळं सांभाळायची. ॲज अ फ्रेंड म्हणून आम्हाला तिने सगळं ट्रीट केलं. तुमच्या बाबतीत कसं? मला ठीक आहे, बालपण चांगलं गेलं. शाळा सांताक्रूजची सानेगुरुजी विद्या मंदिर. आणि आई बाबा काय करायचे? आई बाबा वारले. आमचे वडील सॉर्टिंग ऑफिसमध्ये होते, पोस्ट ऑफिसमध्ये. पोस्ट ऑफिस. आणि तुम्ही किती भावंड? आम्ही 3 भाऊ 1 बहीण. कसं गेलं बालपण? बालपण एकदम आनंदात. एकदम आनंद. एकदम आनंद. का बोलताय तो बालपण आनंदात गेलं असं? फील वाटतं थोडंसं. आता दुःख म्हणजे की असं काम करायला लावता तुम्ही, काय करतील ते? इतकं काम मी लहानपणी नव्हतं केलं. बरं झालं बोलले ते. वहिनी काय केलं त्यांचं असं हो तुम्ही? पहिलंच मी त्यांना बरोबर ट्रेन करून ठेवलंय. हे बरं. तुमची ओळख कुठे झाली? नेटवरती. बरं बरं. एकमेकांना भेटलो मग आम्ही. कुठे? आम्ही दादरला लक्ष्मी हॉटेलमध्ये भेटलो. मग किती वर्षापूर्वी? 4 वर्ष झाले. आणि मग काय झालं? गुढीपाडव्याचा दिवस होता. गुढीपाडव्याला भेटलो आम्ही. हो का? आणि मग? भेटल्यानंतर असं गुढीपाडवा होता. भेटली म्हणजे माझी मैत्रीण पण होती सोबत. तर तिथेच भेटले. आणि मग ठीक ओके वाटलं. नंतर आम्ही निघालो. म्हटलं आज गुढीपाडवा आम्ही सिद्धिविनायकला जातो. हा म्हणाला मी पण येतो. तुम्ही हो कशाला? म्हटलं हा का मागे येतो एवढं. हे पण चाललं होतं. म्हणलं तर योगायोगाने योग आलाय तर मग चला जाऊ देवाला. हा मग काय झालं? काय नाही. मग सिद्धिविनायकला गेले. म्हटलं हा काय येतोय मागे, काय कळत नाहीये. पण मग जेव्हा देवाच्या समोर गेले म्हटलं की कदाचित हे जर चांगलं असेल स्थळ माझ्यासाठी तर मग देवा तू काय ते हे कर, आशीर्वाद दे. हा आशीर्वाद दे. मग आणि काय नाही मग हळूहळू मग आम्ही थोडंसं फोनवरती बोलायचो. सिद्धिविनायकला तुम्ही रांगेत उभे होते?
हा लाईन मध्येच Line होतो मध्ये. जास्त नव्हती लाईन सोबतच असाल ना हा सोबत होतो मग तेव्हा गप्पा झाल्या का नाही एवढं जास्त गप्पा नाही मारल्या नाही नाही अच्छा आणि मग नंतर निघाले तिथून हा मग तिथून आम्ही निघालो मग तिथून एकत्र निघाले की हे त्यांच्या घरी गेले हे तुम्हाला त्यांच्या घरी गेले सोडून? हो पण तेव्हा नंबर एकमेकांना दिले हा का? नंबर आमचे एकमेकांना आम्ही मग नंतर पहिला फोन कोणाचा आला असं आठवत नाही मीच केला असेल हो पण मग परत कधी भेटले त्यानंतर परत भेटलो आम्ही ऍक्च्युली आमचं परत एकदा पुन्हा भेटायचं तर आम्ही मूवीला गेलो होतो तेव्हा आठवतंय बघा सगळं नाही होतं तेवढं आठवण आहे तरी आहे ना कारण मी तिकडे खूप वाट खूप पाहिली होती ना त्या दिवशी खूप त्याला 3 तास वाट बघायला लावलेली का हो बघत होते काय ह्याचं काय हार माझ्यावर रागवतं का काय होतं असं तुम्ही बघत होता किती म्हणजे कुठे होता तुम्ही तेव्हा मी तिथे जवळच बसत होते समोर त्याला बघत होते की ह्याचं काय रिॲक्शन आहे की मी म्हणते येते आणि म्हणजे हा काय चिडतोय का ह्याचा काय स्वभाव आहे काय कळतच नव्हतं ना म्हणून म्हटलं की बघूया मग काय नाही मग हा भेटला मग तिकडे शांत होता एवढा काय नाही बोलला की काय होईल हे. मग आम्ही मूवी म्हणजे फक्त मूवी असं बघण्याचं हे होतं आम्ही नंतर लगेच निघून गेलो घरी कुठला होता चित्रपट कॅम्पस कट्टा कॅम्पस करता होता कॅम्पस कट्टा कॅम्पस कट्टा लग्न कधी ठरलं मग लग्न आमचं 15 ऑगस्ट 2014 मध्ये झालं लग्नाची तारीख पण मग तुमची दोघांची होकार झालेलं घरी कळलं नाही आम्ही घरी बोलवलं याला अच्छा की- रीतसर हा, बोला घरी की जर आपलं व्यवस्थित तुला वाटत असेल तर मग तू घरी ये हा. मग तो एकटा पहिला घरी आला पप्पांना भेटला माझ्या आणि मग त्याच्या फॅमिलीला घेऊन आला घरी आणि मग लगेच लग्न हा झालं. मग लगेच लग्न पण काय कसा आहे स्वभाव वहिनींचा स्वभाव चांगलाच आहे असं खूप तिच्यामध्ये पण खूप पेशन्स आहेत आहे व्यवस्थित आहेत हा म्हणजे जितकं जमेल तेवढं काम करते पण जास्त लोड नाही दोघेच असल्या कारणामध्ये जास्त काम नसतं घरात पण इथे कधी राहायला आले मग तुम्ही इथे 2 वर्ष झाली आम्हाला 2 वर्ष 2 वर्ष. आता तुम्ही काय करता आता मी ऍज अ फ्रीलान्सर कन्सल्टंट म्हणून काम करतोय अच्छा आणि आपण मी टीचर आहे स्कूलमध्ये हो इकडे न्यू मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये मी शिकवते 14 वर्ष झाले तिकडे काय मला सांगता हो. आपण ह्या अशा शांतच आहेत हो नाही मी शांत नाहीये अशी नाही म्हणजे शांत नाहीये मी शांत नाही हा. म्हणजे असं ठीक आहे म्हणजे आपण म्हणजे राग उगीच रागात नाही आणायचा म्हणजे पण चिडतात चिडतात आणि चिडल्या की काय करतात चिडले की मग क्षणिक राग आहे तुझा, जास्त नाही पण चिडलं की काय पण काय ना काय तरी कसं करता मग त्या? ठीक आहे मीच काही बोलत नाही ना म्हणजे भांडण मांडून किती वेळ भांडल एकटी असं पण बरं, मी समोर घरात- शांत घरातले राहिलो बाजार हाट वगैरे हा प्रकार कोण करतो भांडण नाही. मार्केटमध्ये जाणं आपण काय करता मला सांगा घरात नाही म्हणजे मला माझ्या माहितीसाठी जरा हा? नाही असं नका विचार हा? बाजारात ते जातात हा खाली वाण्याकडे जायचं तर त्यांना पाठवतात हो तुम्ही नाही जात मी कधीतरी जाते असं हा, बोला 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 मी जातो, 99% ते जातात 1% 99% मीच जातो 1% कधी असं एमर्जन्सी असली तर जातो. काय हो काय त्यांना काय मला आता कळलं ते का दबले ते हा एकदम. हा वहिनी म्हणजे मी स्कूलमधून येताना काय आणायचं असेल तरच आणते हा, अदरवाईज on मी the अशी way. जात नाही अशी नाही तर नाही नाही पण आता संसार किती वर्षाचा आहे तुमचा 4 वर्ष एकदम आनंदाचा हो हो एकदम सुखाचा मस्त काय हो कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतं असं काय म्हणजे नाही. हो ना हा, पण जरा कामं कमी झाली तर आवडेल हा तुम्हाला? कामात थोडीशी कमी आलं तर आवडेल आवडेल हा म्हणजे असं नाही पण मी युज टू झालोय त्याच्यामुळे काय वहिनी काय काय असं काय चालेल. बरं? मग एक सवय पण होते ना का बा त्याला एक काम करतो ते सवयीप्रमाणे पण तुम्ही जरा करतो. सवय बदला ना थोडं आता 1 महिना वहिनींकडे द्या कामाची जबाबदारी म्हणजे वहिनी तिचं पण बाजारात जाऊ जरा शकता तुम्ही हा जाऊ शकते मग जायला काय प्रॉब्लेम आहे नाही मग मी बाजारहाट करते ती जे इथे येतात ना त्यांच्याकडून बाजार त्यांच्याकडून घेते दारात भाजीवालीकडून येतात ते. दारात पण तुम्ही बरं गाव कुठलं माझं चांगली आहे सांगली तुमचं लहानचा लहानचा रत्नागिरी मग जाता की नाही गावाला नाही खूप असं येऊन जाऊन असतं पण खूप कमी नाही त्यांचा स्वभाव शांतच आहे हा हा कसा आहे शांत आहे बाबा होय ना हो, एकदम कधी असं शांत. चिडचिड नाही फार चिडचिड कधी एकदम क्वचित करतात आता म्हणजे खालून काय आणलं आणि लगेच जा परत सांगितलं हा ते कोणी तर चिडेल? चिडचिड करतात करतो पण नाही, जातो नाही. पर्यायच नाहीये त्यांना सेकंड ऑप्शन नाही तर काय करणार आपण बसूनच राहा हो. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात मला बघायचं आहे की
4ही बक्षिसं मिळणार का? बरं एक विचारू, आता हा खेळ तरी आपण खेळणार आहात का त्यांना पाठवणार? हं? मी तरी सांगितलं की मला थोडस गाईड कर. नाही नाही, इथून सांगतील पण तुम्हालाच वस्तू आणाव्या लागतील. हा. वेळ 1 मिनिटाची. बघूया 1 मिनिटात सगळी बक्षिसं मिळणार का? तुमच्यासाठी क्ल्यू आहे डबेवाला, मुंबईचा डबेवाला. किचन टिफिन 1 मिनिटाचीच वेळ आहे. टिफिन आहे बा ते. हा ते समोर भेटलं तिला तिथे दुसरी चिठ्ठी मिळेल. डोलानं हाक जरा तुझी नाव रे. 30 सेकंद झाली. हा डौला लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. 40 सेकंद झाली. 45. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. 9 8 7 6 5 4 3 2. पळाले. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ती चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आली. चला, उद्यापासून वहिनी बाजार हाट करणार. हो ना. वहिनी अँब्युलन्स आली. इथे उभं राहिल्यावर इतके वेगवेगळे आवाज येतात. तुम्ही चुकीचं काय बोललात की ते मोठ्याने हॉर्न वाजवतात. हा, तुमच्याबद्दल सगळ्यांनी आरोप केले, भरपूर केले असतील. भरली हंडी. घरी पाहुणे आले की तुम्ही चहा पाणी विचारत नाही, असा आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? नाही. काय हो, विचारतात ना? विचार. ज्या कोण आहेत त्यांना विचारणार नाही वाटतं तुम्ही. खूप रागीट आहात तुम्ही. नाही, एवढं काही रागवत नाही, फक्त काहीतरी फोडते. घरी आले कोण तर तुम्ही नीट बोलत नाही त्यांच्याशी. नाही, बोलते मी, व्यवस्थित बोलते. हे लिहिलंय की नाही तुम्हीच बघा, मी नाही बाबा. हे बघा, घरी आल्यावर नीट बोलत नाही, हो. वेळेवर जेवण करत नाही. त्यांचे मिस्टरच जेवण तयार करतात. किती छान आरोप केलाय माहितीये. तुमचा स्वभाव चिकट आहे. चिकट. अच्छा, म्हणजे कंजूस आहे. मला ना माहिती. खरं काय हो? नाही चिकट नाही, उधळी उलटे ते. काय सांगता हो? भरपूर. तुम्ही वाचणार जोराने? हो, वाचेल ना. हा, एकदम जोराने वाचायचा आरोप. सगळ्यांशी खूप वाईट वागतात. शक्यच नाही. कोणतरी सूड उगवतंय तुमच्या. जास्त बोलते, राग येतो, जास्त मिक्स कोणामध्ये होत नाही, कामाचा कंटाळा, जास्त खाण्याची सवय, उपवास कधीच करत नाही, कोणी आल्यावर पाणी सुद्धा देत नाही. आय्या. हे आरोप मान्य आहेत का तुम्हाला? म्हणजे भरपूर वाचले एवढे, म्हणजे उपवास आता करत नाही मी. ते सांगण्याची गरज नाही. नाही, मी याच्यासाठी पहिले खूप उपवास केले. तुम्ही यांच्यासाठी उपवास केले होते? म्हणजे चांगला नवरा मिळू दे आणि भेटला. बरं, आता काही आरोप केले तुमच्यावरती की तुम्हाला कामाचा कंटाळा आहे, किंवा घरातली कामं तुम्ही न करता मिस्टरांनाच सांगता, तुम्ही खूप चिडचिड करता, कुणाशी पटकन बोलत नाही. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपात? नाही, असं काही नाहीये. सगळेच आरोप मान्य नाहीयेत. नाही, चिडचिड माझी एवढी नाहीये आणि सगळ्यांशी बोलते मी. तुमचं काय म्हणणं आहे? नाही बोलते, खूप बोलकी आहे ती. सगळ्यांशी बोलतात ना? हा, म्हणजे जे समोर येतात ते बोलतात असं. हो ना, म्हणजे समोरचेच बोलत नाहीत, हा प्रॉब्लेम. हा, म्हणजे समोर त्याने कुठून सुरुवात केली पाहिजे. एकदा सुरुवात केली मग कळेल त्यांना. नाही, पण सुरुवात स्वतः नाही करत. हा, म्हणजे सुरुवात साहजिक, म्हणजे सजा नाही करत स्वतः. हो का? आता यानंतर चित्र काढायची आहेत. पहिलं चित्र कोण काढणार? घरातले ओळखतात का बघूया, पण पहिलं चित्र कोण काढणार? तुम्ही? आम्ही काढ. या. डाळी. असं बोलल्यामुळे पहिलं बक्षीस बाद झालं. आता परत बोलू नका. हा, एक बक्षीस बाद झालं.
मुकुट अभिनंदन. चला हे दुसरं बक्षीस मिळालं, कारण पहिलं वहिनी डाळिंब असं वाचल्यामुळे बाद झालं. आता हे तिसरं बघ, कोण काढणार? तुम्ही या, तुम्ही या. काय ते मी कन्फ्युजन आहे. बरोबर काढताय तुम्ही. हा, पोस्ट बॉक्स, टपाल पेटी. टपाल पेटी, अभिनंदन. चला अजून एक बक्षीस. थँक्यू. है ना, अरे तुम्ही मिळवून दिलं. मी यांच्या कोण? नणन, तुमचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? छान आहे, खरंच छान आहे. भावाला सांभाळून घेते आणि खरंच त्याने लहानपणापासून काहीच काम नाही केलंय, आता व्यवस्थित हलतोय. हो का? पण हे मगाशी जे सगळ्यांनी आरोप केले त्यापैकी किती आरोप तुम्हाला पटले? नाही नाही, चांगली आहे ती, खूप छान आहे. हो, खूप बरं. छान आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अजून चिकन बिर्याणीची पार्टी बाकी आहे आणि मामी खूप चांगली आहे. सांगितली आहे. हो, सेम. नाही, स्वभावाने खूपच मनमिळाव आहेत. आणि जसा मगाशी विलास म्हणाल तसं की एकदा बोलायला सुरुवात केली ना, मग समोरच्याला कळतं की ती कशी आहे म्हणून. आणि कंजूस वगैरे तर मला तर अजिबातच नाही वाटत की ती वाटत कंजूस आहे. नाही. कुठल्या अँगल? घरातले सगळे बाजू घेतात. नाही नाही. अजून शेजाऱ्यांपैकी कोणी किंवा कोणी? हा, मी तिची शाळेची मैत्रीण, खूप मनमिळाऊ आहे आणि नेहमी तयार असते. कुठल्याही गोष्टी आम्ही गेट टुगेदर अरेंज करतो, कुठला यायला ती. छान आहेत. आम्हाला खाली सी वरून बोलवलं होतं, तर आम्हाला आनंद झाला. त्याच्याबद्दल तुम्ही आलात ते आणखीनच आम्हाला आनंद झाला. थँक्यू. एक खरंच छान. आम्हाला असं वाटत नव्हतं की हे असे तुम्ही येणार इथे, असं वाटत होतं, पण एकदम छान. खुश ना, व्हेरी गुड. आनंद महत्वाचा. हो हो. बरं वहिनी, आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर सगळ्यांना, ज्यांना मी चुकून पूर्वी फार रागीट होते ना मी, तर त्यावेळेला काय चुकून जास्त कधी काय बोलली असेल तर मी त्यांची सगळ्यांची क्षमा क्षमा मागा. मागते. आणि धन्यवाद. धन्यवाद ह्यांचे सगळ्यांचेच धन्यवाद आहे. मग ईश्वराचे, देवाचे धन्यवाद आहे, आई वडिलांचे आहे की व्यवस्थित सगळं आहे. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर मी चुकून माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाच्या बाबतीत काही बोललो असेल तर सगळ्यांचीच क्षमा मागायची. आणि धन्यवाद म्हटलं तर सर्वात पहिले हिचे, कारण हिने मला 4 वर्ष भरपूर साथ दिली. म्हणजे हो का? प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, मग प्रत्येक वेळी खंबीरपणे उभ्या राहिल्या वहिनी ती प्रत्येक क्षण त्यांना आठवतोय. आता तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. हा, हसत राहा, आनंदात राहा. आता सगळ्या आठवणी आठवून डोळ्यात पाणी आलेलं आहे, पण मी एक वाक्य बोललो की तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की येईल. तुम्ही आता किती डोळ्यात पाणी आणलत ना, तरी उद्या बाजाराला तुम्हालाच जायचंय, लक्षात ठेवा. डोळ्यात अश्रू नसावेत, चेहऱ्यावर हसू असावं, म्हणून तर होम मिनिस्टरची ही आनंद यात्रा सुरू आहे. या दोघांनाही शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.